नमस्कार. श्री गणेशाय नमः. इनामदार श्री सिद्धेश्वर पानादेवी प्रसन्न. आज आपण माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. कविता फूड अँड ब्लॉग. आज आपण बघणार आहोत पंजाबी रेसिपी. आपण बनवत पिंडी छोले आणि त्याचं मी बनवणार आहे भटुरे. चला तर आपण साहित्य बघूया. ते छोले 1 बाउल, मी टॅमॅटोची प्युरी केले, 4 टॅमॅटोची प्युरी आहे. कांद्याची 4 मोठे कांदे घेतले, त्याची प्युरी आहे. आणि आलं लसूण पेस्ट आहे 2 चमचे. आणि खडे मसाले आहेत. त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंग, वेलची आणि फूल. ते करूया. आता आपण तेल टाकूया. ऑलरेडी गरम आहे कढई. आता आपण खडे मसाला टाकूया. तमालपत्र, दालचिनी, स्टार अनीस, वेलची, काळी मिरी, लवंग. मी लोखंडाच्या कढईमध्ये मसाला करते. त्याने आपल्याला आयर्न पण मिळतं आणि मसाला पण व्यवस्थित भाजला जातो. असं आपल्या पोटात आयर्न जात नाही, पण या प्रकारे आपल्या पोटात आयर्न जाईल. आता आपण कांद्याची पेस्ट टाकूया. आता कांदा व्यवस्थित परतवून घ्या. जोपर्यंत कांदा लाल होत नाही तोपर्यंत परतत राहा. आता आपण यात 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकूया. जशी हलवून घ्या. आता कांदा लाल झाला आहे. आता आपण टॅमॅटो प्युरी टाकूया. टॅमॅटोचे शिजून घेऊया. जोपर्यंत त्यातून तेल सुटत नाही, टॅमॅटोवर तेल सोडत नाही, तोपर्यंत आपण परतून घेऊया. आता आपण छोले मसाला टाकूया. 4 चमचे आहे. आणि मिरची पावडर, काश्मीरी मिरची आहे. आपला मसाला व्यवस्थित परतून होतोय. लोखंडाच्या कढईमध्ये आपण जे मसाला घेतला, किती सुंदर कलर आलाय बघा. एक काळपट असा कलर. आता आपलं भांडं थोडं कमी आहे आणि मला लोखंडाच्या ह्याच्यामध्ये मसाला घेतला. त्याचं कारण असं आहे की मला मसाला लोखंडाच्या कढईत भाजून घेतला, त्यामध्ये आयर्न आपल्याला मिळतं, म्हणून मी ते खास लोखंडाच्या कढईमध्ये भाजून घेतलं. आता माझे छोले आहेत ते ह्यात पुरणार नाही, म्हणून मी ह्यात ट्रान्सफर करते. आपला व्यवस्थित मसाला भाजून घेतला आहे. आता आपण छोले टाकूया. सगळं व्यवस्थित हलवा. आता मिक्स करूया. त्यात आपण छोल्याचं पाणी टाकायला उकळलं होतं ते. आता आपण मीठ टाकूया. आता आपण यात मिरच्या टाकूया आणि आल्याचे बारीक काप. तेल तापवतोय जे आपल्याला छोल्यावर टाकायचे आहे. तेल व्यवस्थित गरम होते. मग त्यात आपण मसाला आणि हिंग टाकूया. तेल तापलंय त्यात आपण मसाला टाकूया आणि हिंग टाकूया. आता आपण कसुरी मेथी टाकूया.
आपण करणार भटुरे. भटुरे साहित्य आहे, मी 4 कप मैदा घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये घेतले मीठ. आपण मीठ मिक्स करूया. बेकिंग सोडा अर्धा चमचा. हे व्यवस्थित मिक्स करा. आता एक मध्ये खड्डा तयार करा आणि त्यामध्ये आपण जे दही आणि रवा भिजवून ठेवलं होतं ते त्यात टाका. पाणी घेऊ नका, जेवढं घेता येईल तेवढं घ्या. आता आपल्याला जसं पाणी पाहिजे तसं पीठ भिजत जा हळूहळू करून. एकदम पाणी टाकू नका, हळूहळू टाकून तुम्हाला अंदाज येईल किती पाणी पाहिजे. आता आपण जो पुऱ्यांना घट्ट पीठ मळतो तसे मळून घ्यायचं आहे. आता पीठ मळून झालेलं आहे. हे पीठ आता 25-30 वेळा असं आपटून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित पीठ आपटून घेतलं आहे 20 ते 25 वेळा. आता यात आपण तेल टाकूया. आता आपण व्यवस्थित एकत्र करून घेतलं आहे पीठ. हे तेल पण लावून घेतलं आहे. आता असा एक गोळा करून एक 20-25 मिनटं रेस्ट करायला ठेवा. तर कशी वाटली माझी रेसिपी? आवडलीच असेल, नक्कीच आवडली असेल. मग नक्कीच आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे मी जे रेसिपी अपलोड करते त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्स फॉर वॉचिंग.